नमस्कार मित्रांनो, मी नितीन बागुल, तुमचा फिटनेस कोच. बरेच लोक विचारतात की आहारामध्ये राईस चांगला की चपाती चांगली. तर आपण जाणून घेऊया की दोघांचे फायदे आणि तोटे काय आहेत ते. तर राईसमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात, त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी पटकन मिळते. गव्हामध्ये तुलनेने कमी कॅलरीज असतात आणि पोट जास्त वेळ भरून राहते. तांदळामध्ये फायबर खूप कमी असतात आणि गव्हामध्ये फायबर जास्त, विशेषतः पूर्ण गव्हामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. तांदूळ हा पचायला हलका असतो आणि गहू हा हळूहळू पचतो, पण भूक लवकर लागत नाही. त्याचप्रमाणे तांदळामध्ये जी आहे म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स हे खूप प्रमाणात असतं, त्याच्यामुळे शुगर ही पटकन वाढते. आणि गव्हामध्ये जी आहे हा कमी असतो, त्याच्यामुळे शुगर ही हळूहळू वाढते. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखाद्या अन्नपदार्थातील साखरेची पातळी किती जोराने वाढवते आणि किती प्रमाणात वाढवते याचे मोजमाप म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. वजन कमी करण्यासाठी तुम्ही थोड्या प्रमाणात ब्राऊन राईसचा वापर करू शकता किंवा सेमी पॉलिश तांदूळचा वापर करू शकतात. आणि तुमच्या आहारामध्ये गहू हा सुद्धा थोड्या प्रमाणात असेल तर काही हरकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही वर्कआउटच्या आधी सुद्धा राईस खाऊ शकतात. पटकन एनर्जी देतो आणि गहू हा सस्टेन एनर्जी देतो, म्हणजे तुम्ही एक्सरसाइज लॉंग टाईमपर्यंत करू शकतात. त्याच्यामुळे असे दोघांचे फायदे आणि तोटे आहेत. तुमच्या आहारामध्ये तांदूळ आणि गहू हे किती प्रमाणात पाहिजे याची माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा, मला मेसेज करा, मी तुम्हाला सांगेन. त्याचप्रमाणे तुम्हाला तर ग्लुटन फ्री डाएट प्लॅन हवा असेल तर तो देखील मला मेसेज करा किंवा मला कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बजरंगबली.